मृत्यू झालेला आहे, कसा बघतात तुम्ही या घटनेबाबत? आणि तो कांदिवली मधला जो परिसर आहे, गांधीनगर लालजीपाडा, या ठिकाणी अशा घटना वारंवार घडलेली आहे. नवरात्रीमध्ये गोळीबार झालेली, एक माणूस मेला, दुसरा गंभीर रूपी जखमी झाला, तो कसा तरी वाचला. त्याच्यानंतर ही जी घटना घडलेली आहे चव्हाण आणि यादव लोकांमध्ये, हे अगोदर पण 2 वर्षापूर्वी पण घडलेलं होतं. या ठिकाणी ज्या प्रकारे त्याला मारहाण झालेली आहे आणि माणसाला त्या म्हाताऱ्याला खेचत मारले गेलेलं आहे, बरोबर, हे खूप निंदनीय आहे. म्हणजे कशा प्रकारे तुम्ही गुंडगिरी, म्हणजे बाहेर ज्या बोलतो आपण ऐकतो UP बिहारमध्ये ज्या प्रकारे गुंडगिरी ही इथे चालू केली या लोकांनी, आणि या प्रशासन पोलिसांचं पण लक्ष नाही. काही दिवसापूर्वी ड्रग्सचं मोठं रॅकेट तिथे पकडलं गेलेलं. म्हणजे काय चाललं काय आहे या ठिकाणी पोलिसांचं लक्ष या ठिकाणी नाही आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढले. ज्या प्रकारे सामान्य माणसाचं जगणं हे झालेलं आहे. आता लोकांना याच्यावरती कारवाई होत नाही. म्हणजे मी ऐकलं आता या ठिकाणी की पोलिसांनी क्रॉस केस घेते. अरे कसली क्रॉस केस घेताय तुम्ही लोकांनी? एक मरायला टेपला, गंभीर जखमी असताना 2-4 दिवसांनी तो मरतोय आणि तुम्ही क्रॉस केस घेतलेली होती. म्हणजे यांचा कुठला पोलीस अधिकारी पण यात मिळालेला आहे का, ही शंका वाटते या ठिकाणी. आता इथेच बघा एक प्रकार, अजून एक मॅटर आज आमच्याकडे आता इथं बघा, इराणवाडीमध्ये एक स्टे असताना पण जबरदस्ती बिल्डर गुंडे पाठवून ती पाडण्याचा प्रयत्न करतात. मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. पण त्याला पोलिसांनी काही 100 नंबरला या लोकांनी कारवाई करून पोलिसांनी काही कारवाई केली नाही. म्हणजे कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारे भ्रष्टाचार अधिकारी भरलेत का काय? कारण कारवाई होत नाहीये, त्यामुळे असं बोलण्यास आता भाग्य पडत आहे. आता याच्या आम्ही अशा प्रकारचे ते गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीय या ठिकाणी त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाची कारवाई FIR दर्ज झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना तडीपारी केली पाहिजे या ठिकाणी.